रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला कळत असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण लोणचेचा प्रकार बनवणार आहोत. लोणचे विविध प्रकारचे असतात. आंबा लोणचे, कैरी लोणचे, कारल्याचं लोणचं, गाजरचं लोणचं, व्हेजिटेबल लोणचे असतात. असे विविध प्रकारचे लोणचे असतात. त्यामध्ये लिंबू मिरचीचंही लोणचं असतं. त्याच्यामधलंच एक भाग बनवणार आहोत आपण मिरचीचं लोणचं. लिंबू मिरचीचंच लोणचं आहे, पण लिंबू न टाकता लिंबाचा रस टाकून आपण हे लोणचं करणार आहोत. तर हे लोणचं करताना हे इन्स्टंट लोणचं आहे आणि हे लोणचं आपण लगेच खाऊ शकतो आणि तेही हे लोणचं फ्रीजमध्ये न ठेवता 7 ते 8 महिने चांगलं टिकतं. त्यामुळे हे लोणचं आपण कसं करायचं याचा चला आपण बघूया. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या हिरव्या मिरच्या 500 ते 600 ग्राम पर्यंत मिरच्या आहेत आणि या हिरव्या मिरच्यांची देठ अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशी या प्रकारे देठ काढून घ्यायची आहेत आणि या मिरच्या दिसायला हिरव्या आणि थोड्याशा काळसर आहेत, पण ह्या चवीला तिखट नाहीत. तर तुम्हाला जर मिरची घ्यायची असेल तर कमी तिखट असलेलीच घ्या, कारण ते लोणचं छान लागतं आणि तिखट घेतलं तरी काही हरकत नाही. जर जास्ती काळ्या मिरच्या तिखट घेतल्या तर त्याच्या बिया घ्यायच्या नाहीत. आता हे जर दिसायला काळी हिरवी मिरची असेल तर पण ही चवीला तिखट नाहीये, त्यामुळे मी याच्या बिया घेणार आहेत आणि ह्या मिरच्या घेतल्यात मी 500 ग्राम मिरच्या, 1 चमचा या चमच्याच्या मापाने 1 चमचा मेथ्या, 2 चमचे मीठ घेतलंय मी, 1 चमचा हळद पावडर, 2 चमचा धने, 2 चमचा बारीक बडीशोप. तर इथे मी मोठ्या आकाराचे 3 लिंबू घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला मिरच्यांची अशी देठ काढून घ्यायची आहेत. अशी सगळ्याच मिरच्यांची आपल्याला अशी देठ काढून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहेत. ही बघा, देठ काढलेली मिरच्या अशा दिसतील. आता या मिरच्यांना आपल्याला क्रश करायचं. क्रश म्हणजे काय करायचं, आता तुमच्याकडे जर असा काटेचा ग्लास असेल तर ह्याच्याने असं हे दाबायचं आणि हे याचं बारीक पेस्ट करायची नाहीये, फक्त 1 2 किंवा असं जोरात दाबून क्रश करायचं. तर मला हे ग्लास नका होऊ शकत नाही, म्हणून मी काय करते, हाताने करायचं नाही. जर तुम्ही असं हाताने असे तुकडे करत बसलात तर तुमच्या हाताला तिखट लागू शकतं किंवा ग्लोव्ह घालून तुम्ही तुकडे करू शकता. तर मग मी काय करते, आता ह्याचा क्रश करण्यासाठी मी एक चॉपर घेतलेला आहे. हे बघा, चॉपर. तर या तुम्ही चॉपरने सुद्धा क्रश करू शकता. तर ते कसं करायचं, जास्त आपल्याला पुश करायचं नाहीये, थोडंसं 1 2 3 करायचं, म्हणजे पेस्ट करायची नाही आपल्याला, फक्त क्रश करायचं. ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. तर यामध्ये आपण थोडा मिरच्या टाकून घेऊया. अशा मिरच्या टाकून आणि असं टोकून देऊया. याच्याने काय होईल, आपल्या हाताला तिखटही लागणार नाही आणि आपल्या मिरच्या क्रश होतील. हे बघा, आता काय करतात, आपल्याला थोडंसं 2 ते 3 वेळा पुश करायचं असं. तर हे या प्रकारे फक्त पुश करायचं, फक्त आपल्याला क्रश करून घ्यायची मिरच्या. तर या प्रकारे मला दाखवते. या प्रकारे आपल्याला असे आपल्याला चाप पाडायचा अगोदर आणि बघा, या प्रकारे आपल्याला क्रश करून घ्यायचे. मिरची ही तिखट नसल्यामुळे मी याच्या बिया घेत आहे. तर तुमची मिरची तिखट असेल तर तुम्ही बिया अवॉइड करू शकता. अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा इथे मी 3 लिंबू घेतलेले आहेत आणि ते 3 लिंबू कट करून घेतलेले आहेत आणि लिंबूतल्या अशा बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा, अशा बिया काढून घ्यायच्या आहेत. या बिया वापरात घ्यायच्या नाहीत आपल्याला, लिंबूतल्या बिया काढून टाकायच्या आहेत. तुम्ही लिंबू कितीही वापरू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्हाला जर जास्त आंबट लागत असेल तर तुम्ही 5 लिंबाचा वापर करू शकता. इथे मी 3 लिंबाचा वापर केलेला आहे. हे बघा, एकूण 3 लिंबाचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यात मी बिया काढत आहेत. ह्याच्यात बिया अशा काढून टाकायच्या आहेत. अशा बिया काढून टाकायच्या आहेत. याच्या बिया आपल्या लोणच्यामध्ये टाकायचे नाहीयेत, काढून टाकायचे. हे बघा, याच्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्या. लिंबू मोठे मोठे असल्यामुळे मी 3च घेतलेले. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे किती घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. ह्याप्रमाणे मी सगळ्या लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे आपण जे क्रश केलेले मिरच्या आहेत त्यामध्ये आपल्याला ह्याचा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता काही जण काय करतील, लिंबू पिळताना ह्या अशा मशीनचा वापर करतील. तर ह्याचा वापर करायचा नाहीये. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये फक्त रस येतो, तर आपल्याला फक्त रस नको. तर या लिंबूच्या या जी काड्या असतात, अशा काड्या, तर तेही आपल्याला घ्यायचे आहेत. ह्या अशा काड्या ते कशा घ्यायच्या आहे बघा, ह्यात लिंबू पिळायचा आणि असं कडाला ह्यात करायचं, म्हणजे ह्याच्या बिया ह्याच्या रेषा काढायचं नाही. ह्या रेषा अशा काढायचं, ते ह्या सुद्धा आपल्याला या मिरच्यामध्ये टाकायच्या आहेत अशा. त्यामुळे हातानेच पिळायचं शक्यतो आणि हे असं पिळून झालं की हे असं कडाला ह्याचं करायचं. म्हणजे ह्याच्या बिया सुद्धा घ्यायच्या आहेत आपल्या. ह्याच्या अशा ह्या रेषा घ्यायच्या, सर्व बियाने रेषा घ्यायच्या आहेत अशा. अशा आपल्या पूर्ण मिरचीमध्ये लिंबू पिळून घेऊन याचा पूर्ण लिंबूचा पूर्ण वापर करून घ्यायचा आपल्याला. साल घ्यायचं नाही, फक्त रस आणि त्याच्या रेषा घ्यायच्या आहेत. साल घ्यायचं नाहीये, या सालीचा वापर आपल्याला करायचा नाहीये. हे बघा, हे असं याप्रमाणे आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याचाही वापर करू नका. याच्यामध्ये फक्त रस येतो. मला दाखवते. हे याप्रमाणे मी असं पिळून घेतलेलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये काही राहिलं. हे बघा, हे बघा, याप्रमाणे असं घ्यायचं आहे. यातले सगळ्या रेषा मी पिळून घेतलेले आहेत. हे बघा असे. तर याप्रमाणे ही सगळी लिंबू आपण पिळून घ्यायची आहेत. हे बघा, या प्रकारे मी सगळे लिंब अशी पिळून घेतलेले आहेत. पूर्ण असे काढून घेतलेले आहेत. बघा, तुम्ही बघू शकता. या प्रकारे मी सगळे लिंब अशी पिळून घेतले. यातले पूर्ण अशी काढून घेतलेले आहेत. या प्रकारे सगळे लिंबू मी पिळून घेतलेले आहेत. आता हे काय करायचं, आपण लिंबू पिळलं की आता आपण मिक्स करून घ्यायचं. रस आपल्या मिरच्यामध्ये रस मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे मिक्स झालं ना, इथे एक पॅन ठेवायचा आहे गरम करायला. या पॅन मध्ये आपल्याला धने, जिरे आणि मेथ्या
हे आपल्याला ड्राय भाजून घ्यायचं आहे, असं थोडं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपून द्यायचं नाहीये, भाजून घ्यायचं. एकसारखं सगळं हलवायचं आहे, कारण ते आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे, थोडासा कलर बदलायचा. मस्त सुगंध सुटलाय. हे बघा, हे असं जिऱ्याचा धन्याचा खमंग सुगंध सुटतो असं. हे बघा, हे आपलं भाजून झालेलं आहे. बघा, असे धने असे फुटायला लागले की समजायचं आपलं भाजलेलं आहे. हे बघा, असे फुटायला लागले धने, समजायचं आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं. आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला एक भरडून घेऊया, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, जास्त मोठे ठेवायचं नाही. भरडल्यासारखं हे आपला मसाला आपल्याला मिक्सरमध्ये भरून घ्यायचा आहे. तर चला आपण हे मसाला आपण भरून घेऊया. तर या प्रकारे मिक्सरमध्ये आपण हे भरून घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्या मिरच्यामध्ये टाकायचा आहे. आता हा भरलेला मसाला आपल्या मिरच्यामध्ये टाकायचा आहे. हळद पावडर, काश्मीरी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखटच वापरा, ह्याच्याने कलर खूप छान येतो आपल्या लोणच्याला. आणि चवीपुरतं मीठ. यात मी साधं मीठ वापरलेलं आहे, तुम्ही सेंद्रिय मीठ सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ. आता हे आपल्याला सगळं एका स्पूनने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले आपल्या सगळ्या मिरचीला लावून घ्यायचं आहे. असं हे सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपल्या मिरचीला. खूप मस्त दिसायला लागलं, मस्त, खूप सुंदर यायला मिरचीला, मस्त मस्त, खूप छान दिसायला लागलं. तर हे आपलं मिक्स करून झाले आहे. आता आपल्याला इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला गोळे तेल घ्यायचं आहे आणि हे एक नॉर्मल गरम करायचं आहे, जास्त कडकडीत करायचं नाही, नॉर्मल गरम करायचं, नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे. आता हे आपलं तेल कोमट झालेलं आहे, म्हणजे नॉर्मल झालेलं आहे, जास्त कडकडीत करायचं नाही, नॉर्मल तेल घ्यायचं आणि हे जे आपण मिरचीचा मसाला केलेला आहे याच्यावरती आपलं तेल बघायचं. तेल तुम्ही कितीही वापरू शकता, मी 1 वाटी तेल वापरलेलं आहे. आता हे तेल ओतल्यानंतर हे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसतं, वा, कलर तर कसा मस्त आलाय आणि मसाले सगळे चिकून बसलेले आहेत. बघा, तुम्ही बघू शकता, दिसायला खूप सुंदर दिसतं. आपण लिंबाचा वापर केला आहे, पण त्याच्या रसाचा आणि त्या लिंबाचा काढाचा वापर केलेला आहे, त्यामुळे लिंबाची चव उतरणार आहे, पण लिंबू दिसणार नाहीये. खूप सुंदर लागतं हे लोणचं आणि हे लगेच खाऊ शकतो, इन्स्टंट लोणचं आहे आणि हे फ्रीज मध्ये न ठेवता हे बाहेर 7 ते 8 महिने टिकतं हे लोणचं. हे बघा किती मस्त झालेलं आहे आपलं लोणचं, वा, मस्त झालं, चवीलाही खूप सुंदर लागतंय. आता मिरची लोणचं आणायचं, विकत आणायची काहीही गरज नाही, तुम्ही घर बसल्या हे करू शकता. हे बघा किती सुंदर झालेलं आहे आणि हे लगेच तुम्ही खाऊ शकता, कारण हे इन्स्टंट लोणचं आहे. हे बघा, आणि मुरलं तर वा, त्यापेक्षाही भारी लागेल. हे बघा, मी एक अशी काचेची बरणी आणलेली आहे आणि ही अशी आतून स्वच्छ करून हे हेरडाईनं अशी पूर्ण हवा मारून कोरडी केलेली आहे. अशी कोरडी काचेची बरणी आणून लोणचं भरून तुम्ही ठेवू शकता. अशी बरणी तुम्ही आणा आणि त्याच्यात एकदम कोरडी करा, आणि जर कोरडी अजून करायची असेल तर त्याला एक हेरडाईन असेल तर हेरडाईनं हवा मारून कोरडी करा. हे बघा, आता यामध्ये आपलं लोणचं आपण भरून घेऊया. घरच्या घरी बनवा लिंबू मिरचीची लोणची. हे एक लोणचं 6 महिने ते 7-8 महिने टिकतं आणि हे इन्स्टंट लोणचं आहे. हे लगेच केल्यावर खाऊ शकता आणि असं एक बरणीत आपण भरून वापरू शकतो. जेवणात लिंबू मिरचीचं लोणचं असेल तर जेवणाची बातच वेगळी असते, लोणच्याशिवाय जेवणाला मजाच नाही. तर तुम्हीही या प्रकारे लोणचं बनवायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. एक 500 ग्रॅम मिरचीतून इतकी छान लोणचं झालेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता. आता याला आपण 500 ग्रॅम मिरचीतून घरच्या घरी बनवा लिंबू मिरचीचे लोणचे. खाण्यास सुंदर आणि स्वादिष्ट आणि मस्त चवीला येणारं लिंबू मिरची